तर न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अबीर गुलाल मालिकेतील अक्षय केळकर तर अभिनेत्री गौरी देशपांडेनं बाप्पाचं दर्शन घेतलं. तर बिग बॉस फेम इरिना रुडाकोवानं सुद्धा बाप्पाची मनोभावे पूजा केली. अक्षय केळकर आणि गौरी यांनी सेटवरच्या बाप्पांच्या गमतीजमतींसह बाप्पांच्या जुन्या आठवणी देखील जागवल्या. पूर्वी आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे गणपती असायचा, तेव्हा आम्ही लहान होतो फारच, तेव्हा जायचो. आणि आता गणपती तुझ्याकडे असतो का, तुझ्याकडे असतो का, असं प्रत्येक जण मला प्रश्न विचारतो, तेव्हा मी नाही असं म्हणतो. पण याचं जितकं वाईट वाटतं तितका आनंद वाटतो की मी पहिल्या दिवशी सगळ्यांकडे जातो आणि सगळ्यांकडचा गणपती हा आपला गणपती आहे, माझा गणपती आहे. त्यामुळे माझ्या घरी गणपती बसतो का, तर हो, तर माझ्या घरी सुद्धा गणपती बसतो. तर तुमच्या घरी बसलाय तोच माझा, असं मी सगळ्यांना सांगतो. आत्तापर्यंत बाप्पाने मला सक्षम जरी केलं असलं तरी मला थोडासा भार आहे की त्याचे ऋण कसे फेडावेत. बहुतेक कदाचित मला असं वाटतंय की पुढच्या वर्षी मी त्याला कदाचित घेऊन येऊ शकतो. पण हाँ, तो मी बिग बॉसच्या घरी गायची मी काहीच मराठी नाही बोलते, एकदम शिटोरं तुम्ही कसे आहात, मी चीकू मैं भारी आहे. पण नंतर से एक वर्षानंतर खूप आजची मित्र से करणार. मित्राचं नाव वैभव से आणि माझं टीचर अँड हां माझं टीचर माझा मास्टर जी. कारण की वो रोज दिन थोडंसं 20 मिनिट करायचं, मराठी शिकायचं आणि नियम असे एक्सप्लेन करते. तो एवढंच मी शिकले